नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो पाठ पाहतोय तो म्हणजे मृदा आणि मृदा संदर्भात आपण काही थोडे आठवूया. काही प्रश्नांच्या आधारे या गोष्टी आपण आठवणार आहोत. तर मृदेमध्ये असणारे विविध घटक कोणते? तर मृदेमध्ये असणारे दोन प्रकारचे घटक आहेत. एक जैविक घटक आणि दुसरा अजैविक घटक. जैविक घटकामध्ये आपण पाहिलं तर सूक्ष्मजीव, जीवाणू, गांडूळ, कृमी, मुंग्यासारखे कीटक किंवा अशा अनेक जैविक घटक आपल्याला त्यात दिसून येतात. अजैविक घटक आपण पाहिले तर त्यामध्ये खडक पाहिला, वाळूचे दगड, मातीचे कण या घटकातून अजैविक घटक आपल्याकडे येत असतात. मृदेमध्ये विविधता कशामुळे निर्माण होते? तर मृदेमध्ये विविधता जी आहे ती हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार, त्याचबरोबर दगडांचा प्रकार याच्यानुसार मृदेमध्ये विविध आढळते. म्हणजे दगडांचा रंग याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला दिसून येते. हवामान त्यास कारणीभूत असतं. तर अशा प्रकारे आपण पुढे आपण मृदेची सविस्तर ओळख करून घेणार आहोत. तर मृदा निर्मिती जी आहे ती मृदा निर्मिती किंवा मृदा निर्मितीमध्ये काही घटक हे महत्त्वाचे विचारात घेतले जातात. त्यामध्ये आपण पाहिलं तर मूळ खडक आहेत, प्रादेशिक हवामान आहे, जैविक घटक आहेत, जमिनीचा उतार आहे आणि कालावधी. हे घटक विचारात घेतले जातात आणि या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते. आता जी मृदा निर्मिती आहे ती आपण पाहिली तर साधारणपणे अडीच सेंटीमीटरचा थर होण्यासाठी 1000 वर्षांचा कालावधी लागतो. 2.5 इंचाचा अडीच सेंटीमीटरचा थर होण्यासाठी 1000 वर्षांचा काय लागतो? कालावधी. मृदेचा थर बनण्यासाठी 1000 वर्षाचा कालावधी लागतो. आपण मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक यांची ओळख करून घेऊया. तर मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक आहे त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे मूळ खडक. प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे मृदा जी निर्मिती आहे ती या मूळ खडकापासून होत असते आणि हा मृदा निर्मितीच्या पाठीमागचा महत्त्वाचा घटक आहे. प्रदेशाचं हवामान ज्या प्रकारचं आहे आणि खडकाचं काठिण्यानुसार, म्हणजे खडक कठीण, ठिसूळ अशा प्रकारानुसार मूळ खडकाचं विदारण होतं. खडक फुटतात. विदारण फुटणे म्हणजे प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचं काय होत असतं? विदारण होत असतं. त्यामुळं मूळ खडकाचा काय होत असतो? भुगा होत असतो. म्हणजे मूळ खडक पावसामध्ये, उन्हात, तापमानामुळं त्यामुळं खडक फुटत असतात आणि त्यामुळं त्याचं काय होत असतं? म्हणजेच विदारण होत असतं आणि त्या खडकाचा काय होत असतो? भुगा तयार होतो आणि भुगा तयार होऊन त्याची मृदा तयार होत असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसॉल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काय झालेले? काळी मृदा ही तयार झालेली आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये दख्खनचं जे पठार आहे त्या दख्खनच्या पठारावर असलेला खडक जो आहे त्याचं मूळ खडक आहे त्याचं नाव आहे बेसॉल्ट. मग या मूळ खडकाचं काय झालेलं आहे? विदारण झालेलं आहे आणि त्या विदारण होऊन त्याची काय झालेली आहे? काळी मृदा ही तयार झालेली आहे. या मृदेलाच काय म्हटलं जातं? रेगूर मृदा असंही म्हटलं जातं. म्हणजे काळ्या मृदेलाच काय म्हणायचं आहे? रेगूर मृदा असं म्हटलं जातं. आणि दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस हे जे काही मूळ खडक आहेत, ग्रेनाइट व नीस हे जे मूळ खडक आहेत, या मूळ खडकापासून काय झालेली आहे? तांबडी मृदा ही तयार झालेली आहे. त्या तांबडी मृदा ही आपल्याला दिसून येते. कुठल्या खडकापासून? तर हे दोन खडक आहेत, ग्रेनाइट आणि नीस. या दोन खडकापासून तांबडी मृदा तयार झालेली दिसते आणि बेसॉल्ट खडकापासून आपल्याला काळी मृदा झालेली दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर प्रादेशिक हवामान, म्हणजे मृदा निर्मितीसाठी जसा हवामान आवश्यक आहे मूळ खडक आवश्यक आहे तसं हवामान, प्रादेशिक हवामान हे किंवा स्थानिक हवामान हे सुद्धा मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा घटक आहे. मूळ घटकाचं अपक्षय होणं म्हणजे विदारण होणं म्हणजेच अपक्षय होणं हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो. म्हणजे मूळ खडकाचं भुगा होणं हा पहिला टप्पा असतो आणि विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. म्हणजे तिथं हवामान कशा प्रकारचं आहे याच्यावर विदारण प्रक्रिया ठरत असते आणि प्रदेशाचं हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ही ठरवत असते. प्रदेशातलं हवामान काय करत असतं? तर विदारण प्रक्रिया संत गतीनं आहे की वेगानं होत आहे किंवा त्याची तीव्रता किती आहे, कमी आहे, जास्त आहे, या सगळ्या गोष्टी ठरवत असते. कोण ठरवत असतं? तर त्या प्रदेशातलं हवामान. ठीक आहे. तर एकाच
मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. म्हणजे एकच खडक असतो आणि एकाच खडकापासून काय मिळते आपल्याला पाहायला मिळते, तर वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार झालेली दिसते. तर हा फरक कशामुळे झालेला दिसतो? तर हा फरक हवामानातील फरकामुळे आपल्याला झालेला दिसतो. म्हणजे खडक जरी एक असला तर हवामान मात्र काय आहे, वेगवेगळं आहे. त्यामुळे तिथं वेगवेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये हवामान कसं आहे? दमट आहे आणि त्या ठिकाणी बेसॉल्ट या खडकाचं अपक्षालन होऊन त्या ठिकाणी काय झालेली आहे? जांभी मृदा तयार झालेली आहे. कोणती मृदा झालेली आहे? जांभी मृदा. सह्याद्रीचा पश्चिम भागामध्ये हवामान तिथे दमट असल्यामुळं तिथं बेसॉल्ट खडक हा मूळ खडक जरी असला तरी या खडकाचं अपक्षालन होऊन काय झालेले आहे? जांभी मृदा त्या ठिकाणी तयार झालेली दिसून येते. आणि हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा आहे. म्हणजे दख्खनच्या पठारावर आपण हवामान पाहिलं तर कसं आहे? कोरडं हवामान आहे. आणि कोरडं हवामान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुठल्या मृदा आढळते? तर रेगूर मृदा किंवा काळी मृदा अशा आपल्याला म्हणजे रेगूर मृदा किंवा काळी मृदा ही आपल्याला कोरड्या हवामानामध्ये दिसून येते आणि दमट हवामानामध्ये आपल्याला जांभी मृदा तयार झालेली दिसून येते. वास्तविक पाहता खडक कुठला तिथं आहे? तर मूळ खडक बेसॉल्ट आहे. परंतु एकाच खडकापासून फक्त हवामानातील फरक याच्यामुळे आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा निर्माण झालेल्या दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो म्हणजे जैविक घटक. तर जैविक घटक काय आहे? तर खडकांचं विदारण होऊन त्याचा काय होतो? भुगा तयार होतो. खडकांचं विदारण होऊन त्याचा काय होतो? भुगा तयार होतो. परंतु हा भुगा म्हणजेच मृदा नव्हे. म्हणजे खडकांचा झालेला भुगा म्हणजेच मृदा नव्हे. तर काय? तर मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळणं जाणं हे आवश्यक असतं. म्हणजे नुसता भुगा म्हणजे त्याला आपण मृदा म्हणत नाही, तर त्यामध्ये काय आवश्यक आहे? तर त्यामध्ये आणखीन जैविक पदार्थ मिसळणं गरजेचं आहे. आणि हे जैविक पदार्थ काय होतात? प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनामधून काय होत असतात? मृदेमध्ये मिसळत असतात. म्हणजे जैविक पदार्थ जे आहेत त्या प्रदेशामधले ते मग त्यामधले वनस्पती असतील किंवा प्राणी असतील यांचं विघटन झालं की ते मृदेमध्ये काय होत असतात? मिसळत असतात. मग वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृत अवशेष इत्यादी घटक हे पाण्यामुळे कुजतात. तसंच त्यांचं विविध जीवांमार्फत काय होत असतं? विघटन होत असतं. उदाहरणार्थ गांडूळ, सहस्त्रपाद म्हणजेच पैसाकिडा, वाळवी, गोम, मुंग्या या इत्यादी म्हणजे असे जे घटक आहेत अशा घटकांच्या विघटनामधून जैविक पदार्थ काय होत असतात? मृदेमध्ये मिसळत असतात. जैविक म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनेमधून हे जैविक पदार्थ मिसळत असतात. मग हे जैविक विघटन कुठल्या घटकांचं होतं? त्यामध्ये वनस्पतींची मुळं आहेत, पालापाचोळा आहे, प्राण्यांचे मृतावशेष आहेत. तसंच विविध जीवांमार्फत सुद्धा विघटन होतं. उदाहरणार्थ मग गांडूळ आहे, सहस्त्रपाद आहे, वाळवी, गोम या प्राण्यांमार्फत सुद्धा काय होत असतं? विघटन होत असतं. आणि अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थाला काय म्हटलं जातं? ह्युमस असं म्हटलं जातं. विघटित झालेल्या जैविक पदार्थास काय म्हणायचं? ह्युमस असं म्हटलं जातं. जे जैविक पदार्थ आहेत हे विघटित झालेले जे जैविक पदार्थ आहेत त्यांना काय म्हणायचं? ह्युमस असं म्हटलं जातं. आणि जर मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. म्हणजे ज्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त आहे त्या मृदेमध्ये किंवा ती मृदा सुपीक असते हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. तर अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. अनेक जीव आहेत की ज्यांच्या मार्फत काय होत असते? विघटनाची प्रक्रिया होत असते. अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळेच काय झालेलं आहे? अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग हे मोठ्या प्रमाणावर केले जातं. गांडूळ खत हे मोठ्या प्रमाणावर काय केलं जातं? म्हणजे गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया ही आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो. म्हणजे खत निर्मिती व्हायची असेल तर त्यासाठी काही कालावधी जावा लागतो आणि त्यालाही काही
आवश्यक घटक असतात. उदाहरणार्थ त्याला ओला कचरा, पाणी, उष्णता हे घटक त्याला काय असतात, आवश्यक असतात. म्हणजे खत निर्मितीसाठी हे घटक आवश्यक असतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे कालावधी. मृदा निर्मितीसाठी कालावधी हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर मृदा निर्मिती ही काय आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे मानव ही काही मृदा निर्माण करू शकत नाही. तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचं विदारण होतं. त्याचबरोबर हवामान आणि जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अतिशय मंद आहे किंवा मंद गतीनं होत असल्यामुळं मृदा निर्मितीचा कालावधी जो आहे तो मोठा आहे. मग यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, उच्च दर्जाची मृदा निर्मिती जी आहे ती 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी काय लागतो, हजारो वर्षांचा कालावधी लागतो. म्हणजे जो 2.5 सेंटीमीटर मृदेचा थर जर आपल्याला बनवायचा असेल किंवा निसर्ग निर्मित बनणारा असेल तर त्याला किती वर्षांचा कालावधी लागतो, हजारो वर्षांचा कालावधी लागतो. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की मृदा ही किती अनमोल असते किंवा मृदा किती अनमोल आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. ज्या ठिकाणी जास्त तापमान व जास्त पाऊस असलेला प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया काय होत असते, जलद होत असते. आता जिथं मृदा निर्मितीची प्रक्रिया कोणत्या ठिकाणी जलद होते, तर एक म्हणजे जास्त तापमान आणि ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे. जास्त पाऊस आणि जास्त तापमान आहे अशा प्रदेशामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया काय होत असते, जलद होत असते. त्या मानानं ज्या ठिकाणी किंवा ज्या प्रदेशामध्ये कमी तापमान आणि कमी पाऊस आहे, कमी तापमान आणि कमी पाऊस आहे किंवा अशा प्रदेशामध्ये मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी काय लागतो, जास्त लागतो. म्हणजे जिथं तापमान जास्त आहे आणि पाऊस जास्त आहे अशा ठिकाणी मृदा निर्मितीची प्रक्रिया ही जलद होत असते. पण ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे, ज्या ठिकाणी तापमान कमी आहे अशा ठिकाणी किंवा अशा प्रदेशामध्ये मृदा निर्मितीसाठी प्रक्रियेचा जो कालावधी आहे तो जास्त असतो. ठीक आहे. आता निसर्गाकडून मिळालेली मृदा हे एक संसाधन म्हणून काय करत असतो, मनुष्य वापरत असतो किंवा मानव मृदेचा संसाधन म्हणून काय करत असतो, वापर करत असतो. आणि या मृदेचा प्रामुख्याने वापर आपण करतो तो म्हणजे शेतीसाठी करतो. आणि काही वेळेला काय होतं की कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतामध्ये काय केले जातात, शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात, कीटकनाशकांचा वापर केला जातो. म्हणजे ज्यावेळी शेतकरी जास्त उत्पादन मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये रासायनिक खतांचा वापर करतो आणि कीटकनाशकांचा वापर करतो, अशा वेळी रासायनिक खतांमुळं किंवा कीटकनाशकांमुळं त्या मृदेची गुणवत्ता काय होत असते, कमी होत असते. म्हणजे जेवढा जास्त प्रमाणात तुम्ही रासायनिक खते किंवा कीटकनाशके वापरत असाल त्यावेळी मृदेची गुणवत्ता काय होत असते, आपल्याला कमी झालेली दिसून येते. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, मृदा म्हणजे माती नव्हे. म्हणजे अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्ण कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव हे मृदेमध्ये असतात. आणि मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्य असल्याने काय होत असतं, आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळत असतात. आणि मृदा ही एक काय आहे, परिपूर्ण परिसंस्था आहे. आणि या उलट माती हा एक पदार्थ आहे. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. म्हणजे एकदा कुंभाराने मातीचा वापर केल्यानंतर पुन्हा त्या मातीचा उपयोग करता येत नाही. आणि शेतकरी त्या मृदेचा पुन्हा पुन्हा काय करत असतो, वापर करत असतो. म्हणजे शेतकरी काय करतो, मृदा परिसंस्थेचा वापर करतो, तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. हे लक्षात घ्यायला लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला करून पहा सांगितलेले मृदेचा प्रयोग. यामध्ये एक हा प्रयोग तुम्ही घरी करून पहा आणि त्या घरी करून परत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. म्हणजे हा प्रयोग घरी करा आणि त्याचं निरीक्षण करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती. आता वनस्पती हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक आहे. आणि या वनस्पतींची निर्मिती आणि वाढ आणि आधार म्हणून मृदेला असाधारण काय आहे,
महत्त्व आहे. म्हणजे मृदेला वनस्पतींची निर्मिती, वनस्पतींची वाढ आणि आधार देण्याचं काम कोण करत असतं? तर मृदा करत असते. आणि ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन हे मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेलं असतं. म्हणजे वनस्पती जीवन तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं. कोणत्या ठिकाणी? ज्या ठिकाणी सुपीक मृदा आहे अशा ठिकाणी. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश पाहिला तर ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा नसते तिथे वनस्पतींची वाढ कमी होते. म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढलेले असतात. तिथं सजीव किंवा वनस्पती जीवन हे समृद्ध झालेलं असतं. मोठ्या प्रमाणावर वनस्पती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. परंतु ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा नसते तिथे वनस्पतींची वाढ काय होत असते? कमी होत असते. मग असा प्रदेश कोणता? तर वाळवंटी प्रदेश, की ज्या ठिकाणी वनस्पतींची कमतरता आपल्याला भासते किंवा मृदेची कमतरता असते. तिथं वनस्पती जीवनाचा अभाव आपल्याला आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश, ज्या ठिकाणी मृदेची कमतरता असते अशा ठिकाणी वनस्पती जीवनाचा काय होतं? अभाव आढळतो. म्हणजेच कुठं? ध्रुवीय प्रदेशामध्ये मृदा ही कमी असते किंवा नसते. त्यामुळं त्या ठिकाणी वनस्पती जीवनाचा अभाव काय होत असतो? आढळत असतो. किंवा मृदेवर बर्फाचा थर साचलेला असतो. त्यामुळे तिथं आपल्याला असं लक्षात येतं की वनस्पतींचा अभाव त्या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. म्हणजे वनस्पती जीवन समृद्ध फक्त काय? हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश याने होत नाही. तर त्यासाठी वनस्पतींच्या वाढीसाठी, योग्य वाढीसाठी सुपीक मृदा काय असते? महत्त्वाची असते. म्हणजे हवामान आहे, भरपूर पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, पण त्याचबरोबर वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी काय आवश्यकता आहे? तर सुपीक मृदेची आवश्यकता आहे. म्हणजे मृदा ही महत्त्वाची आहे. ठीक आहे. जमिनीत बी टाकल्याने पीक येतं. जेव्हा मानव जमिनीत बी टाकलं की जमिनीमधून काय होतं? पीक येतं. हे मानवाला समजलं आणि त्याने नंतर काय केलं? त्यानंतर मृदेचा वापर करायला सुरुवात केली. मग हळूहळू त्याच्या असं लक्षात आलं की नदीकाठच्या सुपीक मृदेमध्ये पीक जास्त चांगलं येतं. म्हणजे मानवाने शेती करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या पुन्हा असं लक्षात आलं की ज्यावेळी तो नदीकाठच्या सुपीक मृदेमध्ये, म्हणजे नदीकाठच्या मृदेमध्ये जेव्हा तो शेती करत होता त्या ठिकाणी पीक काय होत होतं? जास्त चांगलं येत होतं. म्हणजे नदीकाठची मृदा ही काय असते? सुपीक असते. मग मानव काय करू लागला? तर नदीकाठच्या प्रदेशामध्ये समूहाने तो राहू लागला. त्यामुळं त्यातून नदीकाठी प्राचीन संस्कृतीचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे नदीकाठी काय झालेले आहेत? मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ सिंधू आणि हडप्पा संस्कृती, अशा वेगवेगळ्या संस्कृत्या जगभरामध्ये आपल्याला दिसून येतात की ज्या नदीकाठी उदयास आलेल्या आहेत. ठीक आहे. आता मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी, आता लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतामध्ये, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात ही लोकसंख्या वाढत आहे. मग वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव काय करतो? तर शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागलेला आहे. आणि शेती व त्यातील पिकांचं उत्पादन हे काय आहे? मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता आणि प्रदेशातील मृदेवर आधारित असतं. म्हणजे पिकाचं उत्पादन हे काही घटकांवर अवलंबून आहे. ते म्हणजे किंवा पिकांचं उत्पादन एकतर पाण्याची उपलब्धता आणि त्या प्रदेशामध्ये असलेली मृदा यांच्यावर ते काय असतं? आधारित असतं. हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं सुपीक मृदेच्या शोधात तेथे स्थायिक होण्यास मानवी समाजामध्ये काय झाली? स्पर्धा होऊ लागली. म्हणजे मानव जेव्हा शेती करू लागला होता त्यामुळे शेती करत असताना त्याला अन्नधान्य मिळू लागला आणि त्याला नंतर असं लक्षात आलं की शेती आणि त्यातील पिकांचं उत्पादन हे कशावर ठरवलं जातं? तर पाण्याची उपलब्धता आणि त्या प्रदेशातील मृदा यांच्यावर आधारित असतं. हे जेव्हा मानवाच्या लक्षामध्ये आलं त्यावेळी त्याने सुपीक मृदेच्या शोधात व तेथे स्थायिक होण्यास मानवी समूहात काय होऊ लागली? स्पर्धा होऊ लागली. म्हणजे सर्वच मानवांना नदीकाठची किंवा सुपीक मृदा आवश्यक होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होऊ लागली? स्पर्धा होऊ लागली. आणि त्यानंतर पीक भरघोस घेण्यासाठी मृदेची पत वाढवण्याचे विविध प्रयत्न काय झाले? मानव करू लागला. आणि त्या प्रयत्नामधून मानव काय करू लागला? खतांचा वापर तो करू लागला. आणि खतांचा वापर करू लागल्यामुळे काय झालं? शेतीच्या उत्पादनामध्ये विक्रमी वाढ, म्हणजे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य,
फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. म्हणजे सगळ्याच एकाच मृदेच्या प्रकारामध्ये सगळीच अन्नधान्य आपल्याला घेता येत नाही. म्हणजे मातीच्या प्रकारानुसार मृदेच्या प्रकारानुसार मग अन्नधान्य किंवा फुले, फळे यांची उत्पादनं घेतली जाऊ शकतात. मग महाराष्ट्रामध्ये दख्खन पठारावरील जी रेगूर मृदा आहे, मग यामध्ये कोणत्या प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात? तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी रेगूर मृदा आहे किंवा काळी मृदा आहे, त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी अशासारख्या धान्य पिकांचं काय घेतलं जातं? उत्पादन घेतलं जाऊ शकतं. तर कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशामध्ये किंवा या प्रदेशामधली जी मृदा आहे, त्या मृदेमध्ये काय आहे? तांदळाचं उत्पादन काय होतं? तर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी तांदळाचं उत्पादन जास्त होतं. त्याचबरोबर मध्य प्रदेशामधली जी मृदा आहे, तर ती पाण्यात निचरा होणारी मृदा आहे. मग या मृदेमध्ये कोणत्या पिकाचं उत्पादन होऊ शकतं? तर बटाटा या पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी जास्त होऊ शकतं. त्यामुळे स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार हा काय होतो? निश्चित होतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मध्ये आपल्याला कुठलं पीक खायला हवं? तर आपल्याला लक्षात येतं की ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी या 2 गोष्टी आपल्याला म्हणजे मुख्य अन्न हे आपलं असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि ज्या प्रदेशामध्ये शेतीयोग्य मृदा नाही, म्हणजे शेतीसाठी योग्य अशी मृदा नाही, त्यांना काय करावं लागतं? तर आजूबाजूच्या प्रदेशामधून धान्य आयात करावं लागतं आणि त्यांची गरज भागवावी लागते. म्हणजे दुसऱ्या भागातमधून धान्य आयात करायचं आणि आपली गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबियामध्ये शेतीयोग्य मृदा नाही, त्यामुळं त्याचबरोबर कतार या ठिकाणी नाही, ओमान असे काही प्रदेश आहेत की यांच्याकडे मृदा ही काय नाही आहे, शेतीयोग्य नाही आहे. त्यामुळं त्यांच्या गरजा चीन, भारत, अमेरिका या देशामधून काय केली जाते? अन्नधान्यांची आयात केली जाते आणि त्यांची गरज भागवली जाते. आणि ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा असते, त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता असते. म्हणजे जिथं जिथं आपल्याला सुपीक मृदा आढळते, त्या ठिकाणी काय होत असते की तो प्रदेश हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णता म्हणजे कुठल्याही दुसऱ्याकडून आयात करणार नाहीत, कारण त्यांच्याकडे सुपीक मृदा असल्यामुळे सगळ्या प्रकारचं अन्नधान्य काय होऊ शकतं? म्हणजे निर्माण होऊ शकतं. त्यामुळं अशाच प्रदेशामध्ये काय होत असते? लोकवस्ती केंद्रित झालेली असते. जिथं अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण प्रदेश आहे, अशा ठिकाणी काय होते? लोकवस्ती काय झालेली असते? केंद्रित झालेली असते. म्हणजे लोक एका ठिकाणी राहत असतात. मग अशा प्रदेशामध्ये आणखीन काही गोष्टी घडतात? तर शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे काय होत असतात? त्या ठिकाणी विकसित होत असतात. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जात असेल, तर त्या ठिकाणी साखर कारखाने, त्याचबरोबर इतर काही फलोत्पादन ज्या ठिकाणी होतं किंवा फळांचं उत्पादन ज्या ठिकाणी होत असतं, अशा ठिकाणी फळे प्रक्रिया उद्योग, म्हणजे या प्रदेशामध्ये अशा उद्योगधंद्यांचा काय झालेला दिसून येतो? विकास झालेला दिसून येतो. म्हणजे ऊस उत्पादन आहे तिथे साखर कारखाने, जिथं फळांचं उत्पादन आहे तिथे फळ प्रक्रिया उद्योग. त्यामुळं त्या प्रदेशांचा काय झालेला दिसून येतो? विकास झालेला दिसून येतो. ठीक आहे. त्यामध्ये आपण नकाशाची मैत्री म्हणजे आता नकाशाच्या आधारे आपण काही गोष्टी पाहूया. तर इथं आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे आणि यामध्ये सूचीनुसार आपल्याला असं लक्षात येईल, हा जो कलर आहे तो जाडी भरडी मृदा आहे. त्यानंतर काळ्या मृदेसाठी हा कलर देण्यात आलेला आहे, काळी मृदा, रेगूर मृदा. आणि जांभी मृदेसाठी हा रंग देण्यात आलेला आहे. आणि किनारपट्टीवरील गाळाची मृदा जी आहे त्याला हा रंग देण्यात आलेला आहे. आणि पिवळसर तपकिरी मृदेला हा रंग देण्यात आला आहे डोंगराळ प्रदेशामधला. ठीक आहे. तर अशा प्रदेशामध्ये आपल्याला मृदा दिसून येते. त्याचं वितरण आपल्याला दिसतंय. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे जाडी भरडी मृदा जी आहे, जाडी भरडी मृदा ही आपल्याला काही ठिकाणी दिसून येते. म्हणजे आपण हा भाग पाहिला, नाशिक, बुलढाणा,
अमरावतीचा काही भाग, जळगावचा उत्तरेकडील भाग, नंदुरबारचा उत्तरेकडील किंवा नंदुरबारचा बराचसा प्रदेश, धुळेमधला प्रदेश, अहमदनगरचा काही भाग, बीडचा काही भाग, सातारा, सोलापूर काही भाग, यवतमाळ, म्हणजे अशा बराचसा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी आपल्याला जाडी भरडी मृदा आपल्याला काय होत असते, दिसून येते. त्यानंतर आपण काळी मृदा. काळी मृदा सुद्धा महाराष्ट्रातला बराचसा भाग आहे की ज्या ठिकाणी काळी मृदा आपल्याला दिसून येते. काळी मृदा बऱ्याच ठिकाणी आपल्याला म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतं. फक्त कोकण किनारपट्टी सोडली तर इतर ठिकाणी आपल्याला काळी मृदा ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर जांभी मृदा पाहिली तर जांभी मृदा हे आपल्याला दोन ठिकाणी दिसते. एक म्हणजे कोकण किनारपट्टी म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा काही भाग या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर गडचिरोलीचा भाग की ज्या ठिकाणी आपल्याला जांभी मृदा दिसते. त्यानंतर किनारपट्टीवरील मृदा जी आहे ही आपल्याला पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि जी पिवळसर मृदा जी आहे ती काही प्रदेशामध्ये म्हणजे डोंगराळ प्रदेशामध्ये म्हणजे पश्चिम घाटाच्या पूर्वेला आपल्याला ही मृदा काय होत असते, पिवळसर मृदा दिसून येते. त्याचबरोबर इकडे गडचिरोली प्रदेशामध्ये सुद्धा ही मृदा आपल्याला दिसून येते, पिवळसर मृदा. ठीक आहे. आता अजून काही प्रश्नांच्या आधारे आपण ह्या नकाशाच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. यामध्ये कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापलेला आहे? तर आपल्याला असं लक्षात येईल की काळी मृदा जी आहे त्या काळ्या मृदेने काय केलेलं आहे, सर्वात जास्त भाग काय केलेला आहे, व्यापलेला आहे. महाराष्ट्रातला बराचसा भाग ही काळी मृदा आहे की ज्याने भाग जास्त व्यापलेला आहे ते दिसून येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, जांभी मृदा कोणकोणत्या भागामध्ये आढळते? जांभी मृदा कोणकोणत्या भागामध्ये आढळते? म्हणजे जांभी मृदा जी आहे ती आपल्याला लक्षात येईल, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, त्याचबरोबर कोल्हापूरचा काही भाग आहे, त्यानंतर पुण्याचा पश्चिम भाग, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे, त्यानंतर आपण इकडे गडचिरोलीचा काही भाग पाहिला, गडचिरोलीचा पूर्वेकडील भाग की ज्या ठिकाणी आपल्याला अशा जांभी मृदा आपल्याला दिसून येते. ठीक आहे. जांभी मृदा ही म्हणजे समुद्र किनारपट्टी जी आहे त्यामुळे तिथं दमट हवामान आहे, त्यामुळे तिथं जांभी मृदा निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी समुद्र किनार दमट प्रकारचं हवामान आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं आहे, जांभी मृदा आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो, महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांमध्ये कोणती मृदा आपल्याला आढळते? आपण नद्यांची खोरी पाहिली तर आपल्याला साधारणपणे नद्यांच्या खोऱ्यामध्ये साधारणपणे काळी मृदा ही आपल्याला दिसून येईल, कारण महाराष्ट्रातला बराचसा भाग जो आहे तो काळ्या मृदेचा आहे, रेगुरू मृदेचा आहे आणि हा नद्यांच्या खोऱ्यांचाच प्रदेश आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काळी मृदा तसंच जाडी भरडी मृदा ही दिसून येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा कोणती? सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा. सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये आपल्याला जांभी मृदा तसंच डोंगराळ प्रदेशामध्ये असलेली पिवळसर तपकिरी मृदा दिसते. तसंच पुढचा प्रश्न, गाळाची मृदा कोणत्या प्रदेशामध्ये दिसते? गाळाची मृदा आपल्याला या पालघर आणि ठाणे याचा पश्चिम भाग आपल्याला दिसतो की ज्या ठिकाणी गाळाची मृदा आपल्याला दिसून येते.
ठीक आहे. आता ह्या मृदेंचे प्रकार जे आहेत त्यांचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. तर आता आपण महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार अभ्यासले. मृदेचा रंग, पोत, गढण, प्रक्रिया, थराची जाडी इत्यादीच्या आधारे मृदेचे प्रमुख 5 प्रकार आपल्याला करता येतात. एक आहे जाडीभरडी मृदा, दुसरे काळी मृदा, जांभी मृदा, पिवळसर डोंगराळ असलेली मृदा, गाळाची मृदा, असे काही प्रकार आहेत. त्यातला आपण पहिला प्रकार पाहतोय जाडीभरडी मृदा. आता विदारण प्रक्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून ही मृदा प्रकार काय असतो, तयार होत असतो. म्हणजे हा जो मृदा प्रकार आहे तो कशातून निर्माण झालेला आहे, तर विदारण प्रक्रिया आणि कमी पाऊस यांचा परिणाम होऊन जाडीभरडी मृदा काय झालेली, तयार झालेली आहे. आणि ही मृदा जी आहे ही पठाराच्या पश्चिम भागामध्ये घाट माथ्यावर आपल्याला आढळून येते. उदाहरणार्थ अजंठा, बालाघाट, महादेव डोंगर या ठिकाणी आपल्याला जाडीभरडी मृदा आपल्याला आढळून येते. आणि या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण काय झालेलं आहे, नगण्य आहे. म्हणजे जाडीभरडी मृदा आपल्याला बालाघाट वगैरे डोंगर रांगा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी अशा दिसून येतील. ठीक आहे. महादेव डोंगर वगैरे अजून खाली थोडंफार, तर अशा डोंगर माथ्यावर आपल्याला दिसून येतात. काळी मृदा, रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ती काय आहे, प्रसिद्ध आहे. काळी मृदा ही 2 नावाने प्रसिद्ध आहे. एक म्हणजे रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील काय झालेली आहे, प्रसिद्ध आहे. आता ही मृदा कुठं आढळते, तर ही मृदा जी आहे ती मध्यम पावसाचा प्रदेश जो आहे त्या मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये ही मृदा आढळते. मग नद्यांच्या खोऱ्यामधील गाळांची मैदाने व दऱ्यांच्या भागामध्ये ही काय होते, मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यामधील गाळांची मैदाने व दऱ्यांच्या भागामध्ये ही काय होते, मृदा आपल्याला आढळते. म्हणजे दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी तर पूर्व भागामध्ये मध्यम काळी अशा 2 प्रकारामध्ये ही मृदा आढळते. म्हणजे काळ्या मृदेचे सुद्धा 2 प्रकार पडतात आहे. तर एक म्हणजे पूर्ण काळी किंवा अति काळी किंवा मध्यम काळी अशा 2 प्रकारामध्ये ही मृदा आढळते. आणि दिसायला काळी असली तरीही या मृदेमध्ये जैविक घटकांचं प्रमाण काय असतं, कमी असतं. जैविक घटकांचं प्रमाण काय होतं, आपल्याला कमी दिसून येतं जरी काळ्या मृदेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय जांभी मृदा. जांभी मृदा कुठे आढळते, तर आपण पाहिले सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टी जी आहे आणि पूर्व विदर्भामध्ये या मृदेचा काय होतो, विस्तार आपल्याला आढळतो. म्हणजे अति पावसाच्या प्रदेशामध्ये खडकांचं झालेले विदारण. म्हणजे ही मृदा कुठे आढळते, अति तापमान आणि अति पाऊस या ठिकाणी आपल्याला ही जांभी मृदा, दमट हवामानाचा प्रदेश या ठिकाणी आपल्याला ती आढळून येते. म्हणजे अति पावसाच्या प्रदेशामध्ये खडकांचं झालेले विदारण काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये वाहून जातं. त्यामुळं मूळ खडक जो आहे तो उघडा पडतो आणि खडकामधील लोहाचं वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्यातून ही काय होत असते, जांभी मृदा तयार होत असते. त्यामुळे या मृदेचा जो रंग आहे तो कुठला असतो, तांबडा रंग असतो. ठीक आहे. पुढे आपण पाहतोय किनारपट्टीवरील गाळाची मृदा. किनारपट्टीवरील गाळाची मृदा हा पुढचा प्रकार, की कोकणामधील बहुतांश नद्या ह्या लांबीला कमी आहेत. परंतु लांबीला कमी असल्या तरी उतार जास्त आहे आणि उतार जास्त असल्यामुळे त्या अतिवेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ हा कुठं साचतो, तर नदीच्या मुखाशी साचतो. नदीच्या मुखाशी हा गाळ काय होत असतो, साचत असतो. त्यामुळं पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा काय झालेली आहे, निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. उदाहरणार्थ धरमतर, पनवेल या ठिकाणच्या परिसरामध्ये आपल्याला अशा प्रकारची मृदा निर्माण झालेली दिसते. त्यानंतर आहे पिवळसर तपकिरी मृदा. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला ही मृदा आढळून दिसून येते. अतिरिक्त पाऊस आणि ही मृदा फारशी काय नसते, सुपीक नसते. ही मृदा काय नसते, फारशी सुपीक नसते. त्यामुळं या मृदेचा जो उपयोग आहे तो शेतीसाठी खूप कमी प्रमाणात होतो. म्हणजे पिवळसर तपकिरी जी मृदा आहे या शेतीचा उपयोग शेतीसाठी फारसा होत नाही. मग चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग, सह्याद्री पर्वतीय भागामध्ये ही मृदा आपल्याला आढळत असते. आणि मृदा प्रकार आणि त्याचं वितरण पाहता असं लक्षात येतं की राज्यातील हवामान मूळ खडक
व कालावधी यांचा प्रभाव काय आहे मृदा निर्मितीवर होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे हवामानानुसार त्याचबरोबर कालावधीनुसार मृदेवर किंवा मृदा निर्मितीवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे इकडे दमट हवामान, डोंगराळ मृदा, त्यानंतर गाळाची मृदा, काळी मृदा, असा प्रकार हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. मूळ खडक आणि हवामानाचा झालेला परिणाम याच्या माध्यमातून. इथं एक करून पहा आहे. या प्रकारे तुम्ही जे सांगितलेले आहे ही गोष्ट करून पाहायची आहे. त्यानंतर आपण पाहतोय मृदा धूप व अवनती. मृदा धूप व अवनती. वारा पाणी यामुळे काय होत असतं मृदेचा थर वाहून जातो. म्हणजे आपण जेव्हा लक्षात घेतो पाऊस पडला, सोसाट्याचा वारा सुटला, तर यामुळे काय दिसत यामुळे आपल्याला मृदेचा थर पाण्याबरोबर वाहून जाताना, वाऱ्याबरोबर वाहून जाताना आपल्याला दिसत असतो. त्यालाच आपण मृदेची धूप असं म्हणतो. म्हणजे वारा आणि पाणी यामुळे काय होत असतो मृदेचा थर वाहून जातो. त्यालाच आपण काय म्हणतो मृदेची धूप असं म्हणतो. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळं मृदेची धूप होते. मृदेची धूप होण्यापाठीमागची कारण काय आहेत? तर एक म्हणजे वाहते पाणी, दुसरं हवामान आणि तिसरं प्राकृतिक रचनेमध्ये असलेली विविधता. या 3 कारणांमुळे काय होत असते मृदेची धूप होत असते. मृदेची जशी धूप होते तसं काही कारणामुळे मृदेचं आरोग्य सुद्धा काय होत असतं बिघडतं. मृदेचं आरोग्य बिघडणं यालाच काय म्हटलेलं आहे मृदेची अवनती होणं. मृदेची अवनती होणं म्हणजे मृदेची सुपीकता कमी होणं म्हणजे मृदेचं आरोग्य बिघडणं. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. ज्यावेळी शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेतातून उत्पादन मिळवायचं असतं त्यावेळी तो काय करतो तर रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करतो. त्याचबरोबर जंतुनाशके फवारतो, तणनाशके फवारतो. आणि या सगळ्या वापरांमुळं किंवा रासायनिक आणि खतांच्या अतिरेकी वापरामुळं मृदेची अवनती घडून येते. म्हणजे मृदेचं आरोग्य बिघडतं आणि ती मृदा शेतीयोग्य राहत नाही. त्यामुळे म्हणजेच काय होतं मृदेची अवनती घडून येते. त्याचबरोबर आणखी एक घटक म्हणजे अतिरिक्त जलसिंचन. जमिनीमध्ये किंवा मृदेमध्ये जलसिंचन अतिरिक्त पाण्याचा वापर केला तर जमिनीतील क्षार वर येतात आणि जमीन खारपट बनते. म्हणजे जमिनीतील क्षार जे आहेत ते वर येतात आणि त्यामुळे काय होत असतं तर जमीन जी आहे ती खारपट बनते. त्यामुळे शेतीसाठी ती अयोग्य असते. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळं ती द्रव्ये काय होतात मृदेमध्ये वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणजे रासायनिक द्रव्यांचा वापर केल्यामुळं अतिवापरामुळं ती द्रव्ये कुठं राहतात मृदेमध्येच राहतात आणि वर्षानुवर्षे ते त्या ठिकाणीच राहतात. पण त्यामुळं काय होतं तर ते मृदेमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याचबरोबर मृदेतील ह्युमसचं प्रमाण देखील कमी होत जातं आणि वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये सुद्धा त्या मृदेमधून मिळेनाशी होतात. त्यामुळं मृदेचा सामू त्यालाच pH असं म्हटलं जातं. तर मृदेचा सामू बिघडला तर मृदेचं आरोग्य सुद्धा बिघडलं जातं. आजकाल शेतकरी काय केलं जातं मृदेचा सामू चेक करतात म्हणजे मृदेचा pH आणि मग त्यानुसार शेतीमध्ये काय केलं जातं उत्पादन घेतलं जातं. हे आपल्याला लक्षात येतं. आपण ऐकलं असेल आजूबाजूला की मृदेची तपासणी केली जाते आणि त्या माध्यमातून तपासणी करूनच त्याचा pH किंवा सामू बघूनच शेतामध्ये काय घेतलं जातं पीक घेतलं जातं. इथं आपल्याला मृदेची धूप झालेली दिसेल. पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्यामुळे मृदा निघून गेलेली आपल्याला दिसून येते, वाहून गेलेली दिसून येते. यानंतर मृदा संधारण आपण पाहतोय. मृदेचं महत्त्व लक्षात घेता तिथं संधारण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मृदा अत्यंत महत्त्वाची अशी आहे. त्यामुळे त्या मृदेचं संधारण करणं काय आहे गरजेचं आहे. त्यामुळे शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांधबंदिस्ती केली जाते.
त्यामुळे लक्षात घ्या की शेताच्या चारही बाजूला जेव्हा शेतकरी शेत करतो त्यावेळी शेताच्या चारही बाजूला काय केलेलं असते, बांध बांधलेले असतात. आजकाल शेतीमध्ये उत्पादन जास्त घेण्यासाठी किंवा शेती खाली जास्त जमीन आणण्यासाठी बांधसुद्धा शेतकरी काय करत असतात, फोडत असतात. त्यामुळं मृदा संधारण होत नाही, उलट ती पाण्यासोबत काय जाते, वाहून जात असते. त्यामुळे शेतावर बांधबंदिस्ती करणं गरजेचं आहे, म्हणजे पाण्यासोबत मृदा वाहून सुपीक मृदा वाहून जाणार नाही. त्याचबरोबर बांधावर योग्य प्रमाणामध्ये झाडांची लागवड करणं, म्हणजे झाडांची मुळं जी असतात ती झाडांची मुळं जमिनीला घट्ट पकडून असतात. त्यामुळे त्या ठिकाणी मृदेची धूप कमी होते. त्यामुळं जमिनीच्या बांधावर किंवा शेतीच्या बांधावर झाडांची किंवा झुडपांची लागवड करणं हे गरजेचं असतं. त्याचबरोबर शेतात जास्त उताराच्या भागावर दगडाच्या साहाय्याने बांध घालणं, म्हणजे जिथं उतार आहे अशा उताराच्या ठिकाणी दगडांच्या साहाय्याने काय करणं, बांध घालणं, अशी कामे सुद्धा काय केलेली आहेत, मृदा संधारण विभागातर्फे केली आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर वृक्ष लागवड केल्यामुळे काय होतं, वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण राहतं. म्हणजे झाडं असली तर वाऱ्याच्या वेगावर काय राहतं, नियंत्रण राहतं. त्यामुळं मृदेची धूप कमी होते किंवा मृदा उडून जात नाही. त्याचबरोबर वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे काय होत असते, कमी होत असते. म्हणजे जिथं वृक्षांची लागवड असेल किंवा झाडं असेल अशा ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो आणि वाऱ्याचा वेग कमी झाला की त्यामुळे मृदेची धूप सुद्धा काय होत असते, कमी होत असते. आता वनस्पतींची मुळे जी आहेत ती काय करतात, माती धरून ठेवतात. त्यामुळे सुद्धा काय होतं, मृदेची धूप थांबते आणि मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदले जातात. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो. जसं या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की या ठिकाणी समान अंतरावर काय केले जातात, चर खोदलेले आहेत की जेणेकरून पाण्याचा वेग उतारावरून जाण्याचा पाण्याचा वेग काय होत जातो, कमी होत जातो. त्यामुळं मृदेची झीज ही काय होत असते, कमी होते. तसंच या चरांमुळे काय दिसतं आपल्याला, या चरांमुळं थांबलेले पाणी जे आहे ते जमिनीमध्ये मुरलं जातं. थांबलेलं पाणी जे आहे ते काय होत असतं, जमिनीमध्ये मुरलं जातं किंवा मुरण्यास मदत होत असते. हे लक्षात येतं. महाराष्ट्र शासन आहे त्या महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात काय केलेलं आहे, शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती केलेली आपल्याला दिसून येते किंवा कार्यक्रम राबवलेला आहे. महाराष्ट्र शासनानं पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागामध्ये शेतात उताराच्या दिशेने काय केलेले दिसून येते, बांध बंदिस्ती करणं हा कार्यक्रम राबवलेला आहे. त्यामुळं पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना काय झालेली दिसून येते, यशस्वी झालेली दिसून येते. याच्यामुळं काय झालं तर याच्यामुळं भूजल पातळी वाढण्याच्या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणं सुद्धा काय झालेलं आहे, कमी झालेलं. म्हणजे भूजल पातळीमध्ये वाढ झालेली आहे, त्यासोबतच मृदेची धूप होणं सुद्धा काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. त्यानंतर शासनाने जलयुक्त शिवार ही योजना काय केली आहे, अलीकडे सुरू केलेली आहे. त्यामुळे शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचं पाणी अडवणे, नाले जोडणी करणं यासारखी कामं मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर मृदेची अवनती थांबवण्यासाठी काय केलेलं आहे की रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा, जेणेकरून मृदेची अवनती थांबू शकेल. त्याचबरोबर रासायनिक खतांचा पर्याय म्हणून, कीटकनाशकांचा पर्याय म्हणून सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत अशासारख्या खतांचा वापर करावा. म्हणजे अशा खतांचा वापर केल्यानंतर आपल्या मृदेचा सामूचा तोल राखला जातो किंवा मृदे ही सुपीक राहते, मृदेचा कस वाढला जातो. त्यामुळे पीकसुद्धा जास्त येण्यास मदत होत असते. तर अशा प्रकारे मृदेची अवनती थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळं किंवा या सगळ्या गोष्टी शेणखत वापरलं, गांडूळ खत वापरलं, कंपोस्ट खत वापरलं तर त्यामधून काय होतं, मृदेमधील ह्युमसचं प्रमाण वाढण्यास मदत होते आणि मृदेची काय होते, सुपीकता टिकून राहते. ठीक आहे. त्याचबरोबर शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणं, म्हणजे आजकाल आपण पाहिलं शेतकरी शेतीमध्ये सलग पीक घेत राहतात. म्हणजे जमिनीला विसावाच नसतो. एक पीक झालं की दुसरं पीक झालं की तिसरं, अशा प्रकार किंवा सलग एक ऊसाचं पीक म्हटलं की ऊसाचंच पीक, अशा प्रकारची पिकं घेतली जातात. तर
तसं न करता शेत जमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणं म्हणजे वापरायचं बंद करणं आहे. साधारणपणे 1 वर्षापर्यंत जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीक न घेणं. तसंच आलटून-पालटून म्हणजे आज ऊसाचं पीक घेतलं, पुढच्या वर्षी भुईमुगाचं पीक घेणं किंवा ज्वारीचं पीक घेणं किंवा इतर कुठली पिकं घेणं, असं करणं. असं केलं तर काय होईल? मृदेची सुपीकता टिकून राहील. धन्यवाद.